Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you advanced manufacturing processes subject in this semester and the subject code is 22563. We are discussing our fourth unit, that is fundamentals of computer aided manufacturing, and up to elements of CNC machines. We have finished in last video. Now we will continue with our next point, that is CNC turning सेंटर्स. ओके, तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण बेसिक कंपोनंट्स किंवा इलेमेंट्स ऑफ सी एन सी मशीन्स बघितलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण सी एन सी टर्निंग सेंटर्स आणि त्याचे टाईप्स बघणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ सी एन सी टर्निंग सेंटर्स. फर्स्ट आहे लेथ. त्याच्यामध्ये आता सी एन सी लेथ हिचं क्लासिफिकेशन कसं होतं बघा. ओके, फर्स्ट आहे बेस्ड ऑन स्पिंडल और चक ओरिएंटेशन. त्याच्यामध्ये परत हॉरिझॉन्टल लेथ आहे आणि व्हर्टिकल लेथ आहे. ओके, तर ही जी लेथ आहे ही आपलं जी कन्व्हेन्शनल लेथ आहे ह्यासारखीच असते, फक्त कशी आहे ती फुल्ली ॲटोमाइज्ड असते. सेकंड आहे बेस्ड ऑन टरेट पोझिशन. ओके, आपले टूल पोझिशन आहे किंवा टरेट ह्या पोझिशनवरती त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं, फ्रंट टरेट अँड रिअर टरेट. ओके, आणि फायनली लास्ट बेस्ड ऑन नंबर ऑफ ॲक्सेस. ओके, त्याच्यामध्ये 2 ॲक्सेस सेंटर लेथ आहे, 3 ॲक्सेस सेंटर लेथ आहे आणि परत 2 ॲक्सेस व्हर्टिकल लेथ आहे. ओके, तर हे टाईप्स आहेत टर्निंग सेंटरचे. सी एन सी टर्निंग सेंटर किंवा ज्याला आपण सी एन सी लेथ असं देखील म्हणतो. ठीक आहे, तर सी एन सी टर्निंग लेथ तर त्याचं आता ॲक्सिस नॉमेनक्लेचर किंवा ॲक्सिस डेझिग्नेशन ओके ते कसं असतं बघा. आता हे आपल्या थंब रूलवरती किंवा आपल्या फिंगरच्या पोझिशनवरती देखील हे इंडिकेट केलं जातं. आता त्याच्यामध्ये परत 3 मेन ॲक्सिस असतात, एक्स वाय झेड. त्याच्याबरोबर रोटेशनल ॲक्सिस देखील असतात, ज्याला आपण ABC असं तिथं इंडिकेट केलेलं आहे. ओके, आता हे राईट हँडवर वरती बेस आहेत, म्हणजे बघा आपलं मिडल फिंगर, थंब आणि आपलं इंडेक्स फिंगर हे इन्क्लूड केलेलं आहे. ज्याच्यामध्ये आता थंब जे आहे तो काय इंडिकेट करतो, आपली एक्स मोमेंट. ओके, जे आपली स्लायडिंग मोमेंट आहे एक्स. त्यानंतर जे मिडल फिंगर आहे हे झेड हे इंडिकेट करतं आपलं स्पिंडल मोमेंट किंवा स्पिंडलची डायरेक्शन. आता लेथ म्हटल्यानंतर त्याचा स्पिंडल जनरली कसा असतो, हॉरिझॉन्टल. आणि वाय हे वाय पोझिशन काय करतो, आपलं जे फर्स्ट फिंगर आहे ओके ते इंडिकेट करतं किंवा ज्याला इंडेक्स फिंगर असं देखील म्हटलं जातं. आणि त्याच पद्धतीनं जे आपले रोटेशनल ॲक्सिस आहेत ABC. ओके, आता हे रोटेशनल जे ॲक्सिस आहेत हे कशावरती बेस ऑन लिनियर ॲक्सिस, हे लिनियर ॲक्सिसवरतीच बेस आहेत. ओके, म्हणजे जो एक्स आहे ओके तर ए त्याच्याभोवतीच आपण दाखवलेलं आहे बघा, किंवा वाय असेल तर B आणि झेड फायनली हा C. तर हे रोटेशनल म्हणजे मेन ॲक्सिस 3 आहेत, एक्स वाय झेड, आणि त्याच्याबरोबरच रोटेशनल ॲक्सिस ABC. ओके, तर हे लेथ ज्यावेळी सेंटर लेथ हा पार्ट येतो तर त्यावेळी कसं आहे की आपल्याला ही लॉंगिट्युडल मोमेंट आहे ही एक हे आपली व्हर्टिकल आहे, आणि झेड झेड जो ॲक्सिस ऑलवेज इंडिकेट दी स्पिंडल मोमेंट. ओके, तर हे सेंटर लेथ बाबतीत झालं. तर हे मिलिंगमध्ये थोडंसं वेगळं असतं. तर मिलिंगला जाण्याच्या आधी आपण वर्क होल्डिंग डिव्हाइसेस बघूया युज्ड इन CNC टर्निंग सेंटर्स. म्हणजे CNC लेथमध्ये कुठले कुठले वर्क होल्डिंग डिव्हाइसेस आहेत. पहिला आहे ॲटोमॅटिक इंडेक्सिंग चक. ओके, आता हे ॲटोमॅटिक इंडेक्सिंग चक्स आहेत जे ते कशासाठी असतात, फॉर क्विक लोडिंग अँड अनलोडिंग. ओके, म्हणजे जे आपण कन्व्हेन्शनल मशीनवर बघतो लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये जितका वेळ जातो तितका कसा इथं सेव्ह केलेला आहे. म्हणजे इथं क्विक लोडिंग आणि अनलोडिंग होत असतं, किंवा इंडेक्सिंग देखील हा एक मेन पार्ट आहे वर्क होल्डिंग डिव्हायसेसमधला. फक्त जे CNC टर्निंग सेंटर्समध्ये आहेत ते कसे आहेत, जे चक आहेत ओके कॅन ओनली बी यूज फॉर शॉर्ट अँड मिडियम लेंथ वर्क पीसेस. ओके, तर हे होतं जे शॉर्ट अँड मिडियम लेंथ वर्क पीसेस असतात ते त्यासाठीच हा ॲटोमॅटिक इंडेक्सिंग चक यूज केले जातात. न्यूमॅटिक चक हे थोडेसे सिम्पल आणि इनएक्सपेन्सिव्ह असतात ॲज कम्पेअर टू ॲटोमॅटिक इंडेक्सिंग चक. ओके, त्याच्याबरोबरच मॅग्नेटिक चक देखील बऱ्याच वेळेला यूज केले जातात. हे न्यूमॅटिक इट इज सिमिलर विथ न्यूमॅटिक चक. मॅग्नेटिक चक्स
मॅन्युअल चेक कसं आहे, न्यूमॅटिक चेक सारखेच असतात, सिम्पल आणि इनएक्सपेन्सिव्ह देखील. फक्त कसं आहे की मॅग्नेटिक चक कॅन बी यूज फॉर ओनली फेरस पार्ट्स, हा फरक आहे. हे फक्त मॅग्नेटिक चक जे आहेत हे फक्त फेरस पार्ट्ससाठी यूज केले जातात. त्यानंतर एक्सपांडिंग मॅन्ड्रेल्स किंवा कलेक्ट जे आहेत. आता मॅन्ड्रेलचा मेन पार्ट काय असतो, जे ज्याला ड्रिल्स आहेत किंवा होल्स आहेत असे पार्ट आपण फिनिश करण्यासाठी हे काय केलं जातं, मॅन्ड्रेल्स यूज केले जातात. आता एक्सपांडिंग मॅन्ड्रेल्स अँड कलेक्ट्स कॅन इझिली अकोमोडेटेड वर्कपीस ऑफ एनी साईज अँड लेंथ. ओके, फन कसं आहे की हे हेवी कटसाठी नॉट सुटेबल आहेत. ओके, म्हणजे एक्सपांडिंग मॅन्ड्रेल्स जे आहेत ठीक आहे, नॉट सुटेबल फॉर मशिनिंग विथ हेवी कट्स, ते लाईट कटसाठीच फक्त तिथं युजफुल आहेत. आणि फायनली डेडिकेटेड चक्स आर यूज फॉर वर्कपीस ऑफ इरेग्युलर शेप्स. ओके, डेडिकेटेड चेक हे पर्टिक्युलरली कशासाठी यूज केले जातात, जिथं इरेग्युलर शेप आहे असे पार्ट फिनिश करण्यासाठी हे डेडिकेटेड चेक यूज केले जातात. आणि हे इरेग्युलर शेपसाठी असल्यामुळे काय ते थोडेसे कशात एक्सपेन्सिव्ह आहेत. ओके, किंवा ते थोडेसे कॉम्प्लेक्स सुद्धा असतात, त्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह आहेत. तर हे वर्क वेल्डिंग डिव्हायसेस आहेत. CNC टर्निंग सेंटर्स किंवा ज्याला आपण CNC लेथ असं ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी हे वर्क वेल्डिंग डिव्हायसेस यूज केले जातात. त्यानंतर CNC मिलिंग मशीन किंवा ज्याला CNC मशिनिंग सेंटर म्हणतात. आता हा पार्ट कसा झाला, CNC लेथ हा काय आपला CNC लेथ किंवा ज्याला CNC टर्निंग सेंटर. ओके, आपली कन्व्हेन्शन लेथवर कशी असते, आपण टर्निंग करतो, त्यामुळे याला CNC टर्निंग सेंटर किंवा CNC लेथ असं म्हटलेलं आहे. आणि आता बेसिकली CNC मशीनमध्ये दुसरा प्रकार येतो, तो म्हणजे CNC मिलिंग मशीन किंवा ज्याला CNC मशिनिंग सेंटर असं देखील म्हणतात, मिलिंग मशीन. आता त्याच्यामध्ये त्याचे क्लासिफिकेशन कसं होतं बघा, बेस्ड ऑन स्पिंडल ओरिएंटेशन, ज्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन किंवा ज्याला हॉरिझॉन्टल मशिनिंग सेंटर HMC असं देखील म्हटलं जातं, किंवा व्हर्टिकल मिलिंग मशीन स्पिंडल ओरिएंटेशनवरती HMC किंवा VMC. ओके, आता बऱ्याच ठिकाणी ते हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन किंवा व्हर्टिकल मिलिंग मशीन ओके असं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्याबरोबरच बेस्ड ऑन नंबर ऑफ ॲक्सेस, जसं की आपण CNC टर्निंग सेंटर CNC लेथमध्ये देखील बघितलं होतं की 3 ॲक्सेस मिलिंग मशीन आहे, 4 ॲक्सेस मिलिंग मशीन आहे, आणि इथं 5 ॲक्सेस मिलिंग मशीन देखील आहे. तर हे पूर्ण क्लासिफिकेशन आहे किंवा CNC मशिनिंग सेंटर किंवा CNC मिलिंग मशीनसाठी. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली बेसिकली दोनच मेन टाईप्स आहेत, एक हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन आणि व्हर्टिकल मिलिंग मशीन. ठीक आहे, तर याचा ॲक्सिस नॉमेनक्लेचर बघा, जे आपण CNC लेथमध्ये बघितलं होतं ते कसं आहे, त्याचा स्पेंडल कसा होता, हॉरिझॉन्टल होता, पण इथं कसा स्पेंडल ह्याचा व्हर्टिकल आहे. हे फरक आहे मिलिंग मशीन आणि लेथमध्ये. तर इथं झेड मोमेंट जी आहे ओके, ही कशी आहे, आपली स्पिंडल मोमेंट आहे व्हर्टिकल. परत एक्स मोमेंट टेबलसाठी, आणि ही वाय क्रॉस मोमेंट आहे. परत इथं आपले 3 ॲक्सेस आहेत, मेन ॲक्सेस XYZ, आणि त्याच्याबरोबरच रोटेशनल ॲक्सेस A, B आणि C सेम, जे CNC लेथमध्ये बघितलं होतं ते सेम आहे तिथं. फक्त कसं आहे, जे स्पिंडलची डायरेक्शन आहे ती फक्त इथं कशा आहे वेगळी आहे, म्हणजे झेड तिथं जो असं हॉरिझॉन्टल होता तो इथं कसा आहे व्हर्टिकल आहे. जे इथे बघा, हा जो आहे झेड हा काय इंडिकेट करतो, आपला स्पिंडल. त्यानंतर वाय डायरेक्शन जी क्रॉस आहे, आणि परत एक्स आपलं फर्स्ट फिंगर हे आहे थंब, हा काय इंडिकेट करतो इथं एक्स डायरेक्शन, म्हणजे आपली ही जी क्रॉस डायरेक्शन आहे लॉंगिट्युडिनल ही. तर हा फरक आहे. CNC टर्निंगमध्ये CNC टर्निंग म्हणजे CNC लेथमध्ये कसं होतं बघा, हा झेड कसा इथं हॉरिझॉन्टल आहे, पण तोच जर बघायचा झाला CNC मिलिंगमध्ये तो कसा इथं व्हर्टिकल आहे. ओके, इथं आपल्याला काय दिसतोय, तो व्हर्टिकल म्हणजे स्पिंडल मोमेंट. ओके, म्हणजे एक आहे की झेड इज ऑलवेज रिप्रेझेंट स्पिंडल मोमेंट. ओके, आणि फायनली
CNC मिलिंग मशीनसाठी वर्क होल्डिंग डिव्हायसेस कुठले कुठले आहेत बघा. फर्स्ट आहे टी स्लॉट टेबल. ओके, इथं खाली जो टेबल आहे तो कसा टी स्लॉट आहे. सेकंड आहे वर्क पॅलेट्स. त्यानंतर वेज क्लाइम्पिंग इलेमेंट्स आहेत. ओके, क्लाइम्पिंगसाठी इलेमेंट आहेत वेज क्लाइम्पिंगसाठी. त्यानंतर कॉम्पॅक्ट सेंटरिंग क्लॅम्प्स आहेत. परत क्लॅम्पिंगचा एक पार्ट ॲड आहे. त्याच्याबरोबर न्यूमॅटिक क्लॅम्प्स देखील आहेत आणि फायनली व्हॅक्यूम टेबल देखील आहेत. तर हे सगळे काय आहेत वर्क होल्डिंग डिव्हायसेस आहेत इन CNC मिलिंग मशीन. ओके, so this is all about CNC machining centers and fundamentals of computer aided manufacturing. Okay, so we will stop here. Thank you.